गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? होपफुली सगळे व्हिडिओ बघताय तुम्ही. आतापर्यंत जर मागचे व्हिडिओज बघितले नसेल आणि डायरेक्ट जर हा व्हिडिओ तुम्ही बघणार असेल ना, तर तुम्हाला आजचा टॉपिक तर बिलकुल कळणार नाही. कारण की आजचा टॉपिक जो आपला आहे तो एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि आतापर्यंतच्या मागच्या सिलेबसमध्ये नव्हता, या वर्षीच्या सिलेबसपासून नवीन पॅटर्नमध्ये नवीन सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. ठीक आहे, आणि एकदम इम्पॉर्टंट आणि शिकायला पण एकदम मजेदार आहे. पण आजचा टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला आधीचे सर्व टॉपिक किंवा आधीचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघितले असणे आवश्यक आहे. एक एक व्हिडिओ तुम्ही बघा. आता आपला जेव्हा हा सिलेबस होईल त्याच्यानंतर आपली टेस्ट सिरीज चालू होईल. ज्या टेस्ट सिरीजचे जे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये काही दिवसाची गॅप राहील. ज्यांनी प्रिपरेशन नाही केली आहे आणि बाकीचे व्हिडिओ बघितले नसेल ते कव्हरअप करून घ्या. कारण की अचानक मधूनच कुठूनही व्हिडिओ बघणं सुरू नका करू. सर्व व्हिडिओच्या लिंक्स तुमच्याजवळ आहे. स्टार्टिंगपासून एक एक व्हिडिओ तुम्ही बघत जा. आणि व्हिडिओ कसा बघायचा आहे तुम्हाला, की पहिल्यांदा मी तुम्हाला पाठवतो की नोट्समधल्या कुठल्या गोष्टीचं आज एक्सप्लेनेशन आहे. सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला नोट्समध्ये जे पण दिलेलं आहे ते वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा व्हिडिओ वाचायचा आहे, व्हिडिओ ऐकायचा आहे. आणि व्हिडिओ ऐकत असताना तुम्हाला सोबत तुमचे नोट्स ठेवायचे आहे. जे मी डिस्कस करतो आहे ते नोट्समध्ये कम्पेअर करत जायचं आहे. आणि एकदा व्हिडिओ बघून झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वतः त्या नोट्स वाचायच्या आहे. जर ही प्रोसिजर तुम्ही फॉलो केली तर तुमच्या नोट्स आपोआप प्रिपेअर होत जातील आणि तुम्हाला हे व्हिडिओ पण एकदम चांगले कळेल. ठीक आहे, तर आजचा आपला टॉपिक आहे कालच्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट. काल काय शिकलो होतो आपण? ASHM, बरोबर आहे, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. त्याची सुरुवात केली होती. त्याच्याबद्दल आपण त्याची डेफिनेशन बघितली होती, लिनियर, आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन बघितलं होतं. लिनियर सिम्पल हार्मोनिक सोबत ते कसं काय कम्पेअर झालं होतं, बरोबर आहे. इथे आपण काही ॲनालॉगस टर्म्स लिहिल्या होत्या की लिनियर SHM मध्ये काय असतात आणि इक्विव्हॅलंट टर्म त्याच्या अँग्युलर SHMच्या काय होतात, बरोबर आहे. तर त्याचंच एक अप्लिकेशनचा पार्ट आज आपल्याला बघायचा आहे. तर आजच्या टॉपिकमध्ये काय विचारतात की फाइंड आउट द टाइम पिरियड किंवा इक्वेशन ऑफ टाइम पिरियड ऑफ, कशाचं विचारतात? टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायला लावतात ऑफ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. टॉपिक काय आहे आपला, की टाइम पिरियडचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कशाचं? अशा एका मॅग्नेटचं की जे व्हायब्रेट होते आहे. कशामध्ये? एका युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये. तर आता याच्यात बघा 2-3 गोष्टी आहे. सर्वात पहिले तर एक मॅग्नेट नावाची टर्म आहे. इक्वेशन टाइम पिरियडचं कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि कशामध्ये आहे ते? व्हायब्रेटिंग तर तुम्हाला माहिती आहे, आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. जर तुम्हाला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय कळलं, त्याच्यानंतर मॅग्नेटच्या जर काही बेसिक गोष्टी माहीत असेल तर तुम्ही टाइम पिरियडचं इक्वेशन काढू शकता. आता मी हे म्हणतो की हे ॲप्लिकेशन आहे ASHMचं. तर काल आपण काय बघितलं होतं? सर्वात लास्टचा टॉपिक कुठला होता? आपण टाइम पिरियडचं इक्वेशन कॅल्क्युलेट केलं होतं. कशाचं? टाइम पिरियड ऑफ ASHM. आठवतंय? टाइम पिरियड ऑफ ASHM काय बघितला होता आपण काल? टाइम पिरियड ऑफ ASHM बघितला होता आपण. बघितला होता ओमेगा इज इक्वल टू 2π/T, बरोबर आहे. मग टाइम पिरियड इज इक्वल टू 2π/ओमेगा, आणि ओमेगामध्ये आपण टाकलं होतं 2π अपॉन अंडर रूट ऑफ अँग्युलर, काय होतं? अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मी सिम्बॉलमध्ये लिहिलं आहे, मी तुम्हाला वर्डिंगमध्ये लिहून दिलं आहे. काल पण आपण वर्डिंगमध्ये घेतलं होतं. काय होतं ते? की अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, हे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे, आणि पर युनिट म्हणजे डिवायडेड बाय, बरोबर आहे. तर हे तुम्हाला बेसिक आजचं काय काढायचं आहे? टाइम पिरियडचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कशाचं? एका मॅग्नेटचं की जे व्हायब्रेट होत आहे एका युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये. आणि मी काय म्हणतोय, हे सर्व कशाचं एक्झाम्पल आहे? तुमच्या ASHMचं. समजताय? ASHMचं हे एक्झाम्पल आहे किंवा हे अप्लिकेशन आहे. आणि ASHMचं टाइम पिरियडचा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. फक्त त्याच्यात मॅग्नेटशी रिलेटेड जेवढं टर्म आहेत त्या जर इथे आपण टाकू शकलो तर अल्टिमेटली तुमचं काम झालं. आज जे फाइंड आउट करायचं आहे टाइम पिरियडचं इक्वेशनचं. ठीक आहे, एक एक गोष्ट सगळी समजून घेऊ की कशी होत जाते. ओके, तर आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय काय समजायला पाहिजे? एक समजायला पाहिजे तुम्हाला मॅग्नेटशी रिलेटेड काही कन्सेप्ट. हा टॉपिक कसा आहे की 2-3 कन्सेप्ट मिळून बनवलेला आहे आणि अचानक कुठून तरी असं उडत आलेलं आहे मधातच.
ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा माहीत असायला पाहिजे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय. तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, जर तुम्ही एक नॉर्थ पोल घेतला, एक मॅग्नेट घेतलं, एक साऊथ पोलचं मॅग्नेट घेतलं, समजतंय तुम्हाला, इकडे नॉर्थ असेल, इकडे त्याचा साऊथ असेल, एक नॉर्थ पोल घेतला, एक साऊथ पोल घेतला, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे जातील, नॉर्थ टू साऊथ, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर या काय झाल्या तुमच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. कशाने डिनोट करत होतो आपण, बी बारने, बरोबर, किंवा बी हा सिम्बॉल बेसिकली आपण यूज करायचो मॅग्नेटिक फील्ड लाईनसाठी. आता या युनिफॉर्म आहे, बरोबर, आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा डिनोट करतात, स्ट्रेट लाईनने, सॉरी. तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा डिनोट करतात, स्ट्रेट लाईनने, बरोबर आहे. त्या कुठून जातात, नॉर्थ पासून साऊथ पर्यंत. तर तुम्हाला एक गोष्ट कळली आहे की युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, की नॉर्थ पासून साऊथ मध्ये जाणाऱ्या स्ट्रेट लाईन्सनी डिनोट करणारी मॅग्नेटिक फील्ड डिनोट कशाने करतात, बीने किंवा बी बारने. इथपर्यंत सगळं कळलंय. सेकंड गोष्ट आणखीन काय याच्यात, मॅग्नेट. मॅग्नेट बद्दल काय माहिती आहे तुम्हाला, हे एक बार मॅग्नेट जर मी कन्सिडर केलं तर इथे एक काहीतरी नॉर्थ पोल, इथे साऊथ पोल होता, बरोबर आहे. आता याच्याशी रिलेटेड आणखीन एक टर्म होती, कुठली, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. 11th मध्ये आपण शिकलो आहे, पण मला गॅरंटी आहे की 11th यावेळेस तुमचं झालंच नाही आहे, म्हणजे आठवत किती असेल त्याच्यामुळे माहिती नाही. ठीक आहे, डिस्कस करू, काही प्रॉब्लेम नाही. आठवत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, तुमची चांगली तयारी चालू आहे. तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणजे काय हे बघायचं आहे आपल्याला. तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटमध्ये आपण काय शिकलो होतो की एक आपण काहीतरी असं म्हटलं होतं की इथे क्यू असतो, पोल स्ट्रेंथ, बरोबर, इथे क्यू असतो, मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ क्यू एम वगैरे म्हटलं होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक लेंथ असते मॅग्नेटिक लेंथ आणि एक जॉमेट्रिक लेंथ, बरोबर आहे, ती असते, या दोघांच्या मधली 2L. मग आपण म्हटलं होतं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणजे काय, तर M = Q × 2L. हे सर्व शिकलो आहे. आणि नसेलही शिकलं, काहीच नसेल आठवत, तर असं समजा की हे पहिल्यांदा शिकतोय. एवढा पार्ट समजून घ्या, कारण की हा पार्ट आपल्याला नंतर यूज करायचा आहे याच्या कॅल्क्युलेशनमध्ये. ठीक आहे, तर असं समजा आठवत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल आठवत तर असं समजा की हे पहिल्यांदा शिकतोय, बरोबर आहे. तर पहिल्यांदा काय शिकायचं आहे, एक बार मॅग्नेट आहे, एक नॉर्थ पोल साऊथ पोल आहे, प्रत्येक पोलची एक स्वतःची ताकद असते काहीतरी, त्याला पोल स्ट्रेंथ म्हणतो, डिनोट करतो क्यूनी. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर दोन पोल मधलं डिस्टन्स असते आपलं 2L. आता 2L कुठून आलं, L का बरं नाही घेतलं, तर आपण सेंटर पासून याला इकडे L घेतो आणि सेंटर पासून इथे L घेतो, म्हणजे दोन एंडचं किती होऊन जाईल, 2L डिस्टन्स होऊन जाईल. इथपर्यंत क्लिअर आहे, पूर्ण समजलेलं आहे तुम्हाला की इथून इथपर्यंत होऊन जाईल 2L, कारण की सेंटर पासून इकडे L आणि सेंटर पासून इकडे L, आणि याची पोल स्ट्रेंथ M. आता जेव्हा मी म्हणतोय मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट नावाची एक टर्म आपल्याला यूज करायची आहे, तर त्याला आपण डिनोट केलं होतं याच्या आधी M ने, आणि त्याचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणजे होते पोल स्ट्रेंथ इंटू लेंथ Q × 2L. पण आता प्रॉब्लेम काय झालाय की इथे आपण माससाठी ऑलरेडी M यूज केलेला आहे, बरोबर आहे, माससाठी ऑलरेडी M यूज केलेला आहे आपण. तर आता इथे आपल्याला M यूज नाही करता येणार, तर त्यासाठी वेगवेगळे सिम्बॉल यूज करतात, आणि या वर्षीच्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्याच्यासाठी सिम्बॉल यूज केलेला आहे म्यू, तर आपण पण तोच यूज करणार. तर आता तुमचा म्यू काय झाला आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणजे काय, पोल स्ट्रेंथ इंटू लेंथ Q × 2L. दोन्ही गोष्टी कळल्या. मॅग्नेटशी रिलेटेड एक गोष्ट, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट डिनोटेड बाय Q = small q, sorry, mu = small q × 2L. 2L is distance between two pole आणि Q is pole strength. हे क्लिअर आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय की नॉर्थ पासून साऊथ मध्ये जाणारे तुमच्या सरळ सरळ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, स्ट्रेट लाईन्स. युनिफॉर्म आहे म्हणून स्ट्रेट लाईनने दाखवलेलं आहे आणि बी नी डिनोट करतो. इथपर्यंतचं बॅकग्राऊंड क्लिअर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरची आता कन्सेप्टवाली गोष्ट, की ही गोष्टी जे काही चालू आहे हा प्रकार आतापर्यंत तरी काहीच नाही कळलाय, काय सांगून आले काही समजत नाही आहे. तर आता बघू, आता एक एक गोष्ट क्लिअर व्हायला लागेल. कॅल्क्युलेट काय करायचं होतं, क्वेश्चन काय होता, टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. टाइम पिरियड सोडून द्या सध्या बाजूला. सिच्युएशन काय आहे की मॅग्नेट इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड.
म्हणजे होते काय आहे, आता बघा स्टोरी काय आहे की समजा मी घेतलं इथे नॉर्थ पोल आणि इथे असेल एक साऊथ पोल आणि ही झाली तुमची मॅग्नेटिक फील्ड लाईन, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड लाईन्स डिनोटेड बाय बी. ठीक आहे. आता करतो काय आपण की मी अजून एक एक्स्ट्रा बाजूला मॅग्नेट घेतलं, कारण की हेडिंगमध्येच काय आहे तुमच्या मॅग्नेट इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेट व्हायब्रेट इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तर एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली, एक मॅग्नेट घेतलं. आता बघू व्हायब्रेट कसं होत आहे. तर त्याचा जर मी समजा इथे नॉर्थ पोल म्हटला, याचा जर समजा साऊथ पोल म्हटला, इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे जर मॅग्नेट मी असं उचललं आणि इथे ठेवलं, इमॅजिन होत आहे हे मॅग्नेट उचललं आणि इथे ठेवलं, बरोबर आहे. आणि हे असंच राहणार आहे. का बरं? कारण की याचा नॉर्थ पोल याच्या साऊथ पोलकडे अट्रॅक्ट होईल आणि याचा साऊथ पोल याच्या नॉर्थ पोलकडे अट्रॅक्ट होईल. हे तर तुम्हाला समजतं की अपोजिट पोल अट्रॅक्ट इच अदर. तर हे बरोबर याच्या इथे असं राहील. याला नॉर्थ म्हणू शकतो, याला साऊथ म्हणतो. आता काय झालं आहे की या मॅग्नेटमधून जाणारी जी ॲक्सिस आहे ती या फील्डच्या लाईन सोबत पॅरलल आहे, बरोबर आहे. ही जी ॲक्सिस आहे याची, ही त्याची ॲक्सिस झाली, ही त्याच्या फील्ड या मॅग्नेटिक फील्ड लाईन सोबत काय आहे पॅरलल आहे. इथपर्यंत एकदम स्टेबल कंडिशन आहे. पण तुम्हाला हे काही आवडलं नाही. आता तुम्हाला याच्यात काहीतरी करायचं आहे. तर तुम्ही काय केलं की या मॅग्नेटला असं पकडलं आणि थोडंसं ट्विस्ट केलं, समजताय. म्हणजे या मॅग्नेटला काय केलं तुम्ही असं असं पकडलं आणि थोडंसं ट्विस्ट केलं. म्हणजे याची जी ही सेंटरची लाईन होती ही आता ही झाली आहे सेंटरची लाईन, कळते. आणि ती एका थिटा अँगलवर चेंज झालेली आहे. म्हणजे आता ही अशी सिच्युएशन नाही आहे. सिच्युएशन काय झालेली आहे तुमची, आता हे अशा प्रकारे काहीतरी तुमचं मॅग्नेट आहे. इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे आणि ही आता तुमची मॅग्नेटिक फील्ड लाईन झाली आहे. तर हा अँगल झाला आहे तुमचा आता एक थिटा. नॉर्थ साऊथ काही लिहत नाही मी, किंवा इकडे खाली लिहितो. तर या व्हर्टिकल सोबत हा जो तुमची ॲक्सिस आहे त्याच्यासोबतचा हा अँगल काय झाला आहे तुमचा थिटा अँगल झालेला आहे. इथपर्यंत कळलं आहे. सर्वात पहिल्यांदा एक मॅग्नेटिक फील्ड लाईन्स घेतल्या, एक मॅग्नेट घेतलं, ते धरलं आणि याच्यामध्ये ठेवून दिलं. ठेवल्यानंतर तुम्ही याला ट्विस्ट केलं एका अँगल थिटानी व्हर्टिकल सोबत तो अँगल थिटा. तर आता होते काय आहे बेसिकली की जेव्हा तुम्ही याला असं थिटामध्ये घेता आणि सोडून देता, जसं तुम्ही याला सोडून दिलं तर काय होतं की इथे नॉर्थ पोल आहे, इथे साऊथ पोल आहे. हा नॉर्थ पोल या साऊथकडे अट्रॅक्ट होईल, हा साऊथ पोल या नॉर्थकडे अट्रॅक्ट होईल. म्हणजे हे दोन्ही याच्यावर हे असे फोर्स लागेल. असे फोर्स लागल्यानंतर आपण याला जे क्लॉकवाईज ट्विस्ट केलं होतं ते अँटी क्लॉकवाईज येण्याचा प्रयत्न करेल पुन्हा, बरोबर आहे. हे अँटी क्लॉकवाईज टर्न होऊन जाईल. आता अँटी क्लॉकवाईज टर्न होताना ते जेव्हा असं सरळ होऊन जाईल तेव्हा सरळ होऊन इथे फक्त थांबून जाईल का? नाही. का बरं नाही थांबणार? पुन्हा तीच कालची स्टोरी. कारण की असं होत असताना सरळ तो काहीतरी व्हेलॉसिटी गेन करेल आणि व्हेलॉसिटी जेव्हा गेन करेल तेव्हा तो त्या इथे मॅक्झिमम व्हेलॉसिटी झालेली राहील त्याची, तर त्याच व्हेलॉसिटीने हा पुढे पण जाईल, बरोबर आहे. आणि त्याच व्हेलॉसिटीने पुढे गेल्यावर जेव्हा व्हेलॉसिटी 0 होऊन जाईल पुन्हा तिथून इथे नॉर्थ पोल आहे, इथे साऊथ पोल आहे. आता पुन्हा नॉर्थ पोल साऊथ पोलला अट्रॅक्ट होत आहे आणि साऊथ पोल नॉर्थ पोलला, म्हणून हे पुन्हा इथे येईल. पुन्हा येताना तो काहीतरी व्हेलॉसिटी गेन करेल आणि झालं. हे अशा प्रकारे इथे व्हायब्रेट होत राहील. आणि ही खूप स्पीडने होते. मी खूप स्लो सांगतोय की हे असं होईल, मग पुढे जाईल, मग पुन्हा असं होईल, असं होईल. हे खूप जास्त स्पीडने व्हायब्रेट होतो, खूप जास्त स्पीडने होते ही प्रोसेस. तर ही झाली तुमची सिच्युएशन. जे तुमचं हेडिंग होतं, हेडिंग काय होतं, फाइंड अ टाइम पिरियड ऑफ, त्याला बाजूला ठेवलं. कुठल्या सिच्युएशनसाठी? फाइंड अ टाइम पिरियड ऑफ अ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. इथपर्यंतची स्टोरी क्लिअर आहे की तुमच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये तुम्ही जेव्हा एक मॅग्नेट घेऊन ठेवलं आणि ते जेव्हा व्हायब्रेट करत आहे तेव्हा काय होत आहे, आणि व्हायब्रेट का होते आहे, कारण की तुम्ही त्याला ट्विस्ट करता आहे आणि सोडून दिल्यानंतर ते पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येत आहे, पण त्यावेळी व्हेलॉसिटी गेन करत असल्यामुळे ते होत आहे. आता याच्यात आणखी 2 गोष्टी आहे. आता इमॅजिन करा की हे 3D मध्ये आहे. आता मी याला अशा प्रकारे ट्विस्ट करतोय, याला मी मागच्या साईडला पण तर ट्विस्ट करू शकतो ना असं,
हे तर 3D मध्ये चालू आहे ना, ही तर फिगर फक्त 2D मध्ये आहे तुमच्या समोर. याला मी फक्त समजा हा असा आहे तर याला मी असं ट्विस्ट करतोय सध्या, हे असं समजते. याला मी हे असं पण तर करू शकतो आतल्या साईडला, म्हणूनच लिहिलेलं आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तुमच्या नोट्समध्ये की थीटा कोणचा घेतला आहे, परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला परपेंडिक्युलरली आपण याला, ही झाली परपेंडिक्युलर ना, तर याच्या अबाउट आपण या साईडला त्याला ट्विस्ट केलं आहे. ही कंडिशन आपण अज्युम केली आहे टाइम पिरियड कॅल्क्युलेट करताना. तर इथपर्यंत आता एकदम क्लिअर झालं असेल, बरोबर आहे. नसेल क्लिअर झालं तर थोडं रिव्हर्स करा आणि पुन्हा एकदा ऐकून घ्या. तर इथपर्यंत जर सगळं कळलेलं आहे तर आता येतो आपण, आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. तर कॅल्क्युलेशन्स करताना काय करायचं आहे, ही तर सिच्युएशन झाली आहे. आपण बघितलं एकदा आपण याला ट्विस्ट केलं ते तर ठीक आहे, पण तेव्हा जो जेव्हा वापस येतोय तर वापस येताना होत काय आहे की वापस येतानाची सिच्युएशन काय आहे की तुमची ही अशा प्रकारे मॅग्नेट आहे कुठल्या तरी एका थीटा अँगलवर, बरोबर आहे. आता याच्यावर फोर्स कसा लागतोय, टुवर्ड्स नॉर्थ टुवर्ड्स साऊथ. तर हा प्रकार आहे टॉर्शनशी रिलेटेड, टॉर्कशी रिलेटेड. हे समजताय का तुम्हाला, टॉर्शन आणि टॉर्क समजताय का, ते एक कन्सेप्ट बघून घ्या म्हणजे मग झालं तुमचा हा कन्सेप्ट संपला. कसं आहे टॉर्शन टॉर्क म्हणजे, ज्यांना आठवत असेल काय होतं, तुम्हाला मी सांगितलं होतं की टॉर्क म्हणजे काय आणि एक कन्सेप्ट होता कपल म्हणजे काय. मी तुम्हाला जेव्हा फिजिकल क्लासेस घेतले होते तेव्हा हे समजावून सांगितलं होतं. सर्वात फेमस एक्झाम्पल आहे तुमच्या नळाची टोटी. होपफुली ती वाटते आहे, ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा नळाची टोटी बंद करता तेव्हा काय करता, बेसिकली एक फोर्स इकडून लावता, एक फोर्स इकडून लावता. त्याला बंद करता ना त्यावेळी कपल क्रिएट होते, तुम्ही टॉर्क क्रिएट करण्याचा प्रयत्न करता, कपल क्रिएट करण्याचा प्रयत्न करता. त्याच्यामध्ये एक फोर्स इकडं, एक फोर्स त्या साईडने, हे इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आहे आणि सेपरेटेड बाय अ डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स जे काही असेल त्याचं याला एल म्हटलं. तर टॉर्क काय झालाय, बेसिकली फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे झालं एक एक्झाम्पल टॉर्कचं. आणखीन एक एक्झाम्पल हे आहे की तुम्ही अज्युम केलं, हा जर समजा तुमची भिंत आहे आणि भिंतीला तुमचा एखादा दरवाजा आहे, तर त्या दरवाजाला जेव्हा तुम्हाला उघडायचा आहे किंवा बंद करायचा आहे, हा समजा ओपन आहे, तर तुम्ही असा एक फोर्स लावता त्याला. तर फोर्स इंटू, इथे तर हा हिंज आहे त्या दरवाजाचे, फोर्स इंटू हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याचं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे हा जर दरवाजा असेल त्याला तुम्ही फोर्स लावता आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, म्हणजे तो काय क्रिएट करताय, तुम्ही टॉर्क क्रिएट करता आहे आणि तो बंद होतोय. म्हणजे अल्टिमेटली तुमचा टॉर्क म्हणजे टाऊ म्हणजे काय झाला आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स झालेला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता इथे पण टॉर्क किंवा कपल क्रिएट होत आहे, बरोबर आहे. इथे दोन फोर्सेस लागत आहे तुमचे. एक तर हा मॅग्नेटिक फील्डचा बी आहे इकडे, बरोबर. हा मॅग्नेटिक फील्ड आहे स्ट्रेट लाईन मध्ये, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी आणि आपण डिनोट करतो आहे. तो कितीवर आहे, तो आहे, हा जर अँगल व्हर्टिकल सोबत या ऍक्सिसचा थीटा आहे, तर या व्हर्टिकल सोबत तीच ऍक्सिस पुढे गेली तर हा पण अँगल काय होऊन जाईल तुमचा थीटा. आता याला जर आपल्याला रिझॉल्व करायचं असेल तर एक हा कंपोनंट झाला, एक तुमचा हा कंपोनंट झाला. जो कंपोनंट अलॉंग द थीटा आहे त्याला आपण म्हणतो बी कॉस थीटा समजा, आणि दुसरा कंपोनंट कुठला झाला तुमचा बी साइन थीटा. बी साइन थीटाचा कन्सेप्ट झालाय, बरोबर. आता हा बी साइन थीटा म्हणजे हा पण बी साइन थीटा. त्याच प्रकारे इकडे स्टोरी. आता तुमचा टॉर्कचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर आता काय लिहू शकता तुम्ही, टॉर्कच्या ऐवजी फोर्स सारखं इथे काय ऍक्ट करताय तुमचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, कळताय, म्यू हे फोर्स सारखं ऍक्ट करताय. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठलं आहे तुमचं, किंवा तुम्हाला जर दुसरं डिस्टन्स लिहायचं असेल तर हे झालं बी साइन थीटा.
तुम्हाला टॉर्कचा कन्सेप्ट समजलाय. टॉर्कचा कन्सेप्ट इथे का बरं इम्पॉर्टंट होता, कारण की जेव्हा तुम्ही त्याला रोटेट करता एका अँगल थिटावर, तेव्हा तो इक्वल अँड अपोजिट फोर्सेसमुळे ट्विस्ट लागल्यामुळे टॉर्क अप्लाय झाल्यामुळे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतोय. आणि याच्यात आपण ओरिजिनल पोझिशनला येताना परपेंडिक्युलर डिस्टन्स तुमचं कशात आलं आहे, म्यू मध्ये पहिलेच आलेलं आहे. कळतंय? म्यू मध्ये मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटमध्ये तुम्ही 2L पहिलेच घेतलेलं आहे, जे आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि तुमचा फोर्स झाला आहे B sin थिटा. आता एक हा तुमच्याकडे फॉर्म्युला आला. हा काय आहे, तुमचा रिस्टोरिंग फोर्स आहे. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे जेव्हा तुम्ही नॉर्मल होता तुमचं मॅग्नेट तेव्हा काहीच प्रॉब्लेम नव्हता. जेव्हा तुम्ही त्याला टिल्ट केला एका अँगल थिटावर, तेव्हा सोडून दिल्यानंतर त्याच्यावर रिस्टोरिंग फोर्स लागतोय हा. आणि तो किती आहे, किंवा रिस्टोरिंग टॉर्क लागतोय इथे, तो किती आहे, टाऊ इज इक्वल टू म्यू B sin थिटा. आता जर अँगल छोटा असेल तर आपण शिकलो साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा. तर हाच फॉर्म्युला काय होऊन जाईल, टाऊ इज इक्वल टू म्यू B थिटा. इथपर्यंत कळलेलं आहे. आता या म्यू B थिटाला मी मायनस लिहू शकतो का, याला मायनस साईन देऊ शकतो का, बिलकुल देऊ शकतो. का बरं, पुन्हा ती स्टोरी. याला मी क्लॉकवाईज मूव्ह करतो आहे आणि टॉर्क कुठला लागतोय, अँटी क्लॉकवाईज, कारण की मी क्लॉकवाईज मूव्ह केल्यावर त्या टॉर्कमुळे ते कसं होण्याचा प्रयत्न करत आहे, अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अपोजिट आहे, म्हणून निगेटिव्ह साईन. इथपर्यंत ठीक आहे. आता मला एक टाऊचा आणखीन एक इक्वेशन माहित आहे, जे आपण काल शिकलो होतो. इथे लिहिलं होतं मी, मला आठवत आहे की टाऊ इज इक्वल टू आय अल्फा. जर टाऊ इज इक्वल टू आय अल्फा हे कसं आलं समजलं नसेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा बघा, तुम्हाला लक्षात येईल. त्यामध्ये मी सांगितलं होतं डिटेलमध्ये टाऊ इज इक्वल टू आय अल्फा कसा आलाय. म्हणजे आपल्याजवळ आता हे दोन इक्वेशन आले. आता लेफ्ट हँड साईड जर सेम आहे, लेफ्ट हँड साईड जर सेम आहे, तर मी राईट हँड साईड इक्वेट करू शकतो. म्हणजे मी काय लिहू शकतो, आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू B थिटा. कळताय? अल्फा इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, मायनस म्यू B, आय इकडे चालला जाईल, इंटू थिटा. ब्रॅकेट का बरं टाकला याला आता सांगतो. एक बेसिकली काय झालंय, म्यू काय आहे तुमचा, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. म्हणजे त्याच्यात काय काय इन्व्हॉल्ड आहे, पोल स्ट्रेंथ आणि हे डिस्टन्स, दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट आहे. मॅग्नेट तेच वापरतोय, त्यामुळे त्याची पोल स्ट्रेंथ सेम असेल आणि डिस्टन्स पण सेम असेल. म्हणजे म्यू तुमचा तोच राहणार आहे, कॉन्स्टंट टर्म आहे ही. बी काय आहे तुमची, हे दोन मॅग्नेटिक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, ती चेंज नाही होत आहे आपली 10 वेळा. आपण मॅग्नेट एकाच फील्डमध्ये ठेवतो आणि हा एक्सपेरिमेंट करतोय, म्हणून तुमचा बी सेम राहणार आहे. आय काय आहे तुमचा, मोमेंट ऑफ इनर्शिया, मॅग्नेटशी रिलेटेड. मॅग्नेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया जॉमेट्री तीच असल्यामुळे चेंज नाही होत आहे, त्याच्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज नाही होणार. त्यामुळे या तीनही गोष्टी चेंज नाही होणार. तर हे काय झालंय, कॉन्स्टंट. म्हणजे मी काय लिहू शकतो, हे जर कॉन्स्टंट असेल आणि इक्वल टूचं साईन मला काढायचं असेल, तर अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, आता अल्फा आणि डायरेक्टलीचं सेम येत आहे, हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस थिटा असं लिहू शकतो. हा तर एक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला डिराईव्ह करायचा आहे. आणि याला असंही लिहू शकतो. आणि हे काय प्रूव्ह करतं तुमचं, जेव्हा अँग्युलर ॲक्सेलरेशन तुमचं डायरेक्टली प्रपोर्शनल असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंटला. अँग्युलर ॲक्सेलरेशन समजून घ्या, अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशनची डायरेक्शन ही तुमच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनच्या अपोजिट आहे. निगेटिव्ह साईन तेच सांगताय तुम्हाला. आणि हे जेव्हा कंडिशन भेटते तेव्हा आपण म्हणू शकतो की ही बॉडी कशामध्ये आहे, ASHM मध्ये आहे. हे मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं. लॉजिक वाईज कसं सांगता येतं आपल्याला कळतच आहे की याच्यात कुठेतरी ऑसिलेशन तर होते आहे. हे व्हायब्रेट करताय म्हणजे ऑसिलेशन होत आहे. पेंडुलम पण तुमचा व्हायब्रेट करतो म्हणजे ऑसिलेशन आहे, किंवा एखादी निडल व्हायब्रेट करते म्हणजे ऑसिलेशन आहे. पण त्याच्यामध्ये पाथ कुठला होता ऑसिलेशनमध्ये, एखादी जर निडल व्हायब्रेट करत असेल तर तो झाला स्ट्रेट लाईन पाथ. पेंडुलममध्ये जर तुमचा अँगल छोटा असेल तर तो पाथ कसा झाला होता त्याचा, स्ट्रेट लाईन पाथ. इथे काय आहे, एक अँगल इन्व्हॉल्ड आहे. स्ट्रेट लाईन पाथ होत आहे का कुठेतरी, नाही होत आहे. म्हणजे म्हणून हे एक्झाम्पल कशाचं आलं, लॉजिक वाईज ASHMचं. आणि हे तुमचं इक्वेशन प्रूव्ह करते की हे कशाचं एक्झाम्पल आहे, ASHMचं. पण अजून झालेली नाही आहे गोष्ट. अल्टिमेट एम काय होतं आपलं, फाइंड आउट द टाइम पिरियड. टाइम पिरियड कसा, टाइम पिरियडचा फॉर्म्युला मी सांगितला होता 2π/ω. ओमेगा म्हणजे काय आपण केलं होतं, 2 ओमेगाच्या ऐवजी α/θ. अल्फा म्हणजे काय होतं, अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता मला सांगा, याच्यावरून आपण α/θ काढू शकतो का, कसं लिहू शकतो, α/θ जर मला लिहायचं असेल तर या थिटाला इकडे घेऊन आलो म्हणजे इथे राहील फक्त मायनस
किंवा फक्त मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर म्यू बी अपॉन आय, हे मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये झालं. तर आता ही जर व्हॅल्यू मी याच्यात पुट केली तर काय भेटेल मला, 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ म्यू बी अपॉन आय. आणि फायनली काय भेटेल आपल्याला, टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय, याला रिव्हर्स करू शकतो, अंडर रूट ऑफ आय अपॉन म्यू बी. हे झालं तुमचं टाइम पिरियडचं इक्वेशन. इझी आहे एकदम, काहीच कठीण नाही आहे. एक एक गोष्ट जर प्रॉपरली समजून घेतली तर पूर्ण व्यवस्थित कळते. आणि हे माहिती नाही पण यावेळेस पहिल्यांदा आला आहे आणि मला असं बिलकुल वाटतं आहे की ह्यावेळेस हे एक्झाम्पल किंवा हे अशा प्रकारचं प्रूफ नक्की तुमच्या स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये विचारू शकतात. इंट्युशन आहे, येईल की नाही आपण बघू नंतर. पण समजलेलं आहे, क्लिअर. याच्यातलं काही नसेल कळलं किंवा काही अडचण असेल तर एकदा नोट्स वाचा, तुम्हाला गाईड लवकरच डायजेस्ट लवकरच भेटणार आहे, त्या वाचा. व्हिडिओ एकदा पुन्हा पहा आणि तरी नाही समजलं तर मला व्हॉट्सअप करा, कॉल करा. ठीक आहे. तर माझ्या मते आज पुरतं एवढंच ठीक आहे. हा छोटासाच टॉपिक होता. आज इथेच थांबू आणि आपलं बाकीचा पार्ट नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. ओके, थँक्यू.